नमस्कार, मी विशाल परदेशी. राज्य सरकारकडून आषाढी वारी संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये पार पडणार आहे. देहू आळंदीमधून 100 वारकऱ्यांना प्रस्थानाच्या वेळी परवानगी देण्यात आली आहे, तर इतर 8 मानाच्या पालख्यांमध्ये केवळ 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर लाखो वारकऱ्यांना घरातून आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वारकऱ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. नेमक्या या वारकऱ्यांच्या काय भावना आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत निर्बंधांच्या बेडीत या विशेष शोच्या माध्यमातून. त्यामुळे सलग दुसरं वर्ष आपण बघतोय की कोरोनाच्या सावटाच्या खाली ही वारी पार पडणार आहे, पण काही निर्बंध घालून देण्यात आलेत. गेल्या वेळी ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या मानाच्या पालख्यांच्या मानकऱ्यांना आणि काही ठराविक लोकांना एसटी बसमधून पादुका ज्या त्या पंढरपूरपर्यंत नेण्याची परवानगी जी ती देण्यात आली होती. पायी वारी होऊ शकली नाही, पण घरातच राहून आपण लाडक्या विठुरायाचं दर्शन घेऊयात आणि निर्बंध पाळणं, या कोरोनाला दूर पळवणं हीच खरं आपली वारी असेल असं ठरवून गेल्या वेळी वारकऱ्यांनी संयम ठेवला. त्याचबरोबर इतरही जी मंडळी जी वारीमध्ये खरं तर नव्याने सहभागी होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, वारी जाणून घेण्यासाठी म्हणून ते पायी वारी करतात, अशाही लोकांनी संयम ठेवत त्यांनी घरात बसणं पसंत केलं. पण आता दुसरं वर्ष, या दुसऱ्या वर्षात परत एकदा वारी तोंडावरती असताना प्रश्न उपस्थित होतोय की पायी वारी करण्यासाठी म्हणून परवानगी देण्यात आली. वारकरी समाज हा अत्यंत शिस्तबद्ध आहे. जो खरं तर वारी समाज आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो, अविचाराकडून विचाराकडे नेतो, तोच वारकरी समाज नियम निर्बंध पाळत वारी करेल असं वारंवार वारी संघटनेतल्या किंवा वारकऱ्यांमधल्या मोठ्या संतांकडनं सांगितलं जात आहे किंवा वेगवेगळ्या लोकांकडनं सांगितलं जात आहे, महाराजांकडनं स्पष्ट करण्यात येत आहे. असं असताना राज्य सरकारकडनं काही ठराविक लोकांमध्ये वारी आपण पार पाडावी अशी विनंती करण्यात येते आणि काही निर्बंध जे आहेत ते घालून देण्यात आलेले आहेत. जाऊयात, आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्याबरोबर आहेत. वीरेंद्र, पहिली भावना नाही, आपल्याबरोबर वीर महाराज दिसत आहेत. वीर महाराजांकडे आपण जाऊयात. वीर महाराज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. माऊली, कधी न चुको वारी ही जी एक भावना असते ती फार उदात्त असते, पण गेल्या वेळी आपण सगळ्यांनी जो संयम ठेवला त्याबद्दल खरं तर आभारच मानायला हवे की घरात बसून आपण वारी साजरी केली. पण यंदा काही निर्बंध घालण्यात आलेत पुन्हा एकदा आणि ठराविक लोकांमध्ये वारी पार पाडण्यात यावी असा जो एक विचार पुढे येतोय किंवा जे सांगण्यात आलंय याबद्दल आपण सहमत आहात का? रामकृष्ण हरी. मी आयबीएन लोकमतचं सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो की वारीच्या संदर्भात आमचं मत व्यक्त करण्याची संधी आम्हाला या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेली आहे. मागच्या वर्षी आपण पाहिलेत की सर्वांनी वारकरी संप्रदायानं अत्यंत संयमानं, की कुठल्याही प्रकारची आपली किती वर्षाची परंपरा आहे, शेकडो वर्षाची, हजारो वर्षाची संप्रदायाची परंपरा आहे. नवे नवे दररोज आमचा वारकरी, पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी अशी दररोज सार्थ आर्थ हात ही भगवान पंढरीरायाला घालत असतो की आमच्या आयुष्यामध्ये आमचं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची वारी कधीही चुकली नाही पाहिजे. मात्र हे सर्व नियम पाळत असताना कोरोनाचं संकट मागच्या वर्षी नवीन होतं. काय उपाय आहेत, काय लस आहे, त्याचा नेमका इलाज काय आहे याची कुठलीही कल्पना नव्हती. आणि अशा काळामध्ये शासनाला सहकार्य करणं हे वारकरी संप्रदायाचं आद्य कर्तव्य आहे. जो वारकरी संप्रदाय भूता परस्परे जडो मैत्रजीवांची ही भूमिका मांडतो, जे खळांची व्यंकटी सांडो ही भूमिका मांडतो, या विश्वशांतीचं एक प्रेरणास्थान म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. मग त्या वारकरी संप्रदायानं अशा संकट काळामध्ये सर्व व्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका घेत सर्वप्रथम चैत्र वारीला आम्ही सर्वांनी स्वतः आमची माध्यमाद्वारे व्हिडिओ प्रसारित करत वारकऱ्यांना पंढरपूरला येऊ नये, एकत्रित कुणीही एकत्र येऊ नये, वारी करू नये आणि ठाईच बसुनी करा एकचित्त आवडे अनंत आळवावा अशा पद्धतीचं आव्हान केलं. आणि लाखोच्या संख्येनं पंढरीला येणारा वारकरी जागच्या जागी स्तब्ध झाला. वारकरी संप्रदायाच्या आव्हानाला मान्यता करीत कोणीही वारकरी पंढरपूरला आला नाही आणि वारकरी संप्रदायाच्या या केवळ भूमिकेमुळं महाराष्ट्रावरती कोरोनाचं महाभयानक संकट टाळलं गेलं. ही गोष्ट निक्षून या ठिकाणी मला सांगायची आहे. हे 1.5 वर्ष झालं आम्ही वारीचा विरह भगवंताचा या ठिकाणी सहन करत आहोत. मात्र यावर्षी आम्ही शासनाला अजून सुद्धा कोरोनाचं संकट टळलेलं नाही, मात्र वारीची परंपरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय मेळावे, अनेक सगळ्या गोष्टी साजऱ्या होत असताना वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे तो विचार सर्व दूर पोहोचण्याकरता, कारण वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना जोडणारा विचार आहे आणि तो विचार खंडित नाही झाला पाहिजे याच्याकरता अगदी अल्पसंख्येमध्ये, म्हणजे संकल्पना अशी आहे की वारी म्हणलं की लाखोच्या संख्येची वारी हेच लोकांच्या डोळ्यापुढे येतं. मात्र या वर्षी लाखोच्या संख्येची वारी न भरवता अगदी अल्पसंख्येमध्ये जो शासन जो आकडा ठरवेल, आकडा सुद्धा आम्ही जाहीर केला नाही,
50, 100, 1000 जो आकडा शासन ठरवेल त्या आकड्यासह निर्बंधासह पायी मात्र वारी आमची घडावी अशा पद्धतीचे अनेक प्रस्ताव आम्ही शासन दरबारी दिले. मात्र अधिकारी वर्गानं केवळ मागच्या वर्षीप्रमाणे बसनच वारी घडवावी अशा पद्धतीचा आग्रह धरला आणि त्या अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान्यता शासनाने दिली. त्याच्यामुळे सर्वसामान्य वारकरी अत्यंत व्यथित आणि दुःखी झालेला आहे. आचार्य तुषार भोसले देखील आपल्या बरोबर आहेत, भाजपच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख. आचार्य तुषार, मला आपल्याला विचारायचं, हे तर आपण मान्य करता की जिथे गर्दी होणार तिथे कोरोनाचा धोका किंवा प्रसार वाढणार. मग अशा वेळी पायीवारीमध्ये हे यात काही एक शंका नाही की वारकरी हे शिस्तप्रिय आहेत, शिस्त पाळूनच ते पायीवारी करतील, कोरोनाची ती त्रिसूत्री देखील सांभाळतील. पण या सगळ्या याच्यात ही देखील एक भीती आहे की अशी काही मंडळी आहेत जी वारी पाहण्यासाठी म्हणून वारीमध्ये चालायला पुढे येतात आणि मग गर्दी होते. मग हे कसं आपण टाळू शकतो? निश्चितच विशालजी, हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि मला वाटतं आता मगाशी महाराजांनी सांगितलं, वारकऱ्यांनी अतिशय शांतपणे आणि सर्व समजुतीने असा एक मुख्य प्रस्ताव तीनही बैठकीत लावून धरला होता आणि त्यांचं सरकारकडे हेच सातत्याने म्हणणं होतं की पूर्णपणे वारीची जबाबदारी, पालखीची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. तुमच्याकडे म्हणजे शासनाकडे कोणती जबाबदारी असणार आहे, तर ज्या वेळेला मुख्य गावातनं पालखी जाईल त्यावेळेला त्या वारीला संरक्षण देणं, कॅनवॉय तयार करून देणं. जो कॅनवॉय पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचा ज्या वेळेला दौरा असतो त्यावेळेला सर्वसामान्य माणसं त्यांच्यात सहभागी होऊ नये, त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, याकरता जो कॅनवॉय सरकार त्यावेळेला तयार करते तो एका वर्षापुरता आपण ज्ञानोबा तुकोबांना देऊ शकत नाही का? ही सुरक्षा जर संतांना आपण दिली एका वर्षाकरताच लागणार आहे, दरवर्षी तर पोलिसांचं संरक्षण लागत नाही. मग जर खरोखर परंपरा जोपासायची या सरकारची इच्छा असेल तर सगळं करणं शक्य आहे, पण त्याच्याकरता इच्छाशक्ती असावी लागते आणि मला वाटतं या सरकारमध्ये ती इच्छाशक्ती नाही. कारण परंपरेविषयी आस्था असली पाहिजे, आपली संस्कृती जोपासली गेली पाहिजे, आपली शेकडो वर्षाची परंपरा जोपासली गेली पाहिजे, याकरता एक आत्मिक बळ असावं लागतं, तशी इच्छाशक्ती असावी लागते आणि दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये ती इच्छाशक्ती दिसत नाही, म्हणून हे घडतं. वीर महाराज, परंपरा ही जपली गेली पाहिजे, यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. कोरोनाचं हे सगळं संकट आहे. आता वारीचं सगळं व्यवस्थापन हे आपल्याला माहिती वेगळं सांगायला नको. बऱ्याच वेळेस जी मुख्य पालखी आहे ती मुक्कामाच्या ठिकाणी जाते आणि त्याच ठिकाणी जे आहे खरं तर भोजन करणं किंवा निवांत झोपणे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण असेही काही वेगवेगळे समूह आहेत जे लोकांच्या घरात जाऊन खरं तर त्यांना भोजनाचं आमंत्रण असतं, ती एक सेवाभाव असतो असं गृहीत धरा. म्हणजे मी एक प्रश्न उपस्थित करतोय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातनं की जर एखादा व्यक्ती बाधित आहे आणि तो त्या समूहामध्ये चालतोय, एक ठराविक समूहामध्ये 25-50च्या, तो जर त्याच्या माध्यमातून जर ठिकठिकाणी प्रत्येक टप्प्यात हा जर प्रसार होत गेला तर मग काय? मुळामध्ये आपण शासनाला बायोबबल सिस्टीम एक सुचवलेली आहे. लक्षात घ्या, IPL ज्या धर्तीवरती खेळवली गेली त्याच्यामध्ये शासनाला आपण प्रस्ताव असा दिला होता की बायोबबल मध्ये आपण सर्वसाधारणपणे असं करतो की जेवढी लोक ठरवलेले आहेत त्या सोहळ्यामध्ये चालण्याकरता त्या सोहळ्याच्या व्यतिरिक्त त्याच्यातलं कोणी बाहेर जाणार नाही आणि त्याच्यामध्ये कोणी नवीन येणार नाही. बर, लक्षात घ्या. म्हणजे जेवढे लोक त्या ठिकाणी जे लसीकरण करून निघालेले, मग शासनानं लसीकरण केलेल्यांची लोकसंख्या ठरवू द्या किंवा त्यांचे टेस्ट करून ठरवू द्या, जे शासनाचे नियम आहेत ते पाळून एकदा सोहळा निघाला की 100 लोक त्यातून निघाल्यानंतर पंढरपुरामध्ये येईपर्यंत त्याच्यामध्ये नवीन 101वा माणूस ऍड होणार नाही. वीर महाराज, आपण ऍक्शन ऑफ प्लॅन दिलेला आहे राज्य सरकारला. हो, दिलेला आहे ऍक्शन प्लॅन. आणि राज्य सरकारचे जे काही अधिकारी आहेत, त्याचे पुणे विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सगळ्यांना आम्ही ज्या पद्धतीचे जी उपाय योजना, लक्षात ठेवा, आज एवढे मोठे IAS अधिकारी जर असतील तर आमच्यापेक्षा जास्त कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये या संदर्भाने यायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं महत्वाच्या दोन्ही पालख्या जिथून निघतील, जिथं मुक्कामी थांबतील आणि जो काही ठरलेला प्रवास आहे वारीचा तो पूर्ण करतील, त्यातलं सगळं व्यवस्थापन आणि जी काही सजेस्टिव्ह लोकसंख्या आहे म्हणजे वारकऱ्यांची संख्या, ती सगळी आपण त्यांना सांगितलेली आहे. हो, नक्की सांगितलेली आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी जर कोणते निर्बंध घालायचे असतील, या व्यतिरिक्त तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा असेल की समजा शासनावरती जर कुठल्या पद्धतीचा ताण येत असेल
तर समजा आम्ही या ठिकाणी पंढरपुरामध्ये काही वारकरी संप्रदायाच्या संघटना असतील, आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या काही सामाजिक संस्था असतील, याच्या माध्यमातून पंढरपुरामध्ये आम्ही एक कोविड सेंटर सुद्धा उभारायची तयारी दर्शवलेली आहे की अचानक बाबा काही एखादी घटना घडली तर शासनाच्या आहे या व्यवस्थेवर ताण येऊ नये, त्याच्याकरता अतिरिक्त वारकऱ्यांकरता व्यवस्था असावी. मग हे जर सगळ्या गोष्टी शक्य आहेत तर शासनानं कुठेतरी याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने विचार करून एक वीर महाराज, मी पुन्हा एकदा येतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. संख्येमध्ये प्रत्येक म्हणजे पालखीमध्ये किती वारकरी असावेत? दोन्ही पालख्यांमध्ये काय सुचवले? संख्या काय सुचवली आपण? आम्ही संख्या सुचवलीच नाही. आम्ही त्यांना काय सांगितले, अल्पसंख्या म्हणजे तुम्हाला जेवढी योग्य वाटते तेवढी. लक्षात घ्या, आम्हाला म्हणता आलं असतं 500 घ्या, 1000 घ्या, पण आम्हाला शासनाला कुठलाही ताण आणायचा नाही की आम्ही एवढी संख्येचा आग्रह आहोत म्हणून. मग शासनानं ठरवलं ना किती. आता तुम्ही राजकीय मेळाव्या करता शासनाने संख्या ठरवली का? नाही ठरवली. लक्षात ठेवा, आज एखादा विवाह सोहळा असेल त्यासाठी शासनानं 50 संख्या दिली, मग शासनानं आम्हाला सांगावं ना की तुम्ही 50 संख्येतच फक्त पायीवारी काढा. आम्ही कधी नाही म्हटलेलं आहे. पायीवारी झाली पाहिजे हा आग्रह आपला कायम आहे. मी आचार्य तुषार भोसले यांच्याकडे जातोय. आचार्य, जसं आता वीर महाराजांनी म्हटलं की वारकरी संघटनेने एकत्रित येऊन एक ऍक्शन ऑफ प्लॅन म्हणजे कशा पद्धतीने ही वारी या सगळ्या संकट कालावधीत सुद्धा होऊ शकते, पायीवारी होऊ शकते, हे सगळं त्यांना देऊ केलेलं आहे. मग असं असताना सुद्धा की बसच्याच माध्यमातून आपण पादुका घेऊन जा 100 लोकांच्या उपस्थितीत किंवा 50 लोकांच्या उपस्थितीत, हे जे सांगितलं जातंय, मग हे नेमकं काय? वारकरी संघटनेने दिलेला पायीवारीचा उपाय त्यांना का मान्य नाही असं तुम्हाला वाटतं? मी तेच वारंवार आपल्याला सांगतोय की महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा इतका शिस्तप्रिय, संयमी आणि सहिष्णू संप्रदाय आहे. यापेक्षा मोठे सहकार्य वारकऱ्यांनी अजून शासनाला काय करणे अपेक्षित आहे मला सांगा. सगळे नियम दिल्याच्या नंतर 3 बैठका झालेल्या आहेत सरकारसोबत आणि 3 वेळेला प्रस्ताव देताना पुन्हा शासनापुढे पर्याय ठेवले. फक्त आमची पायीवारी घडू द्या. काय नियम लावायचे तुम्ही लावा, काय संख्या ठरवायची तुम्ही ठरवा, आम्ही सगळे नियम पाहायला तयार आहोत. फक्त आमची पायीवारीची परंपरा जोपासा. एवढं जर वारकरी हात जोडून 4-4 वेळेला सरकारकडे मागणी करतात आणि हे सरकार त्या वारकऱ्यांची एवढी साधी एक मागणी पूर्ण करायला तयार नाही, म्हणजे खरोखर या वेळेला शंका येते की या सरकारला खरोखर महाराष्ट्राच्या परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा याविषयी काही देणं घेणं आहे की नाही. म्हणजे एकीकडे हे सरकार अनलॉकची प्रक्रिया करत असताना लेवल 1 मध्ये असंख्य लोक लग्नाला गोळा केलेले चालतात, अंत्यविधीला असंख्य लोक चालतील म्हणून सांगतात, सांस्कृतिक कार्यक्रमाला असंख्य लोक चालतात, पण 50 लोक वारीला आलेले चालतात आणि वारीला 50 लोक आलेले चालत नाही. म्हणजे या सरकारने असा निष्कर्ष काढलाय का की मंगलाष्टकाचा आवाज ऐकून कोरोना पळून जातो आणि टाळ आणि भजनाचा आवाज ऐकून कोरोना वारीत येतो? हे कोणाच्या डोक्याने हे सरकार चालतंय हा माझ्या पुढे प्रश्न पडलाय. आणि खरोखर अधिकारी वर्ग बाजूला सोडा, पण आज जे मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी आहेत ज्यांच्यावरती विश्वास ठेवून गेले महिनाभर वारकरी प्रतिनिधी चर्चा करत होते, त्या नेत्यांनी, त्या मंत्र्यांनी वारकऱ्यांच्या भावना का समजून घेतल्या नाही? जर वारकरी आपल्या शब्दाखातर आपण पूर्ण कराच या शंकाने आचार्य तुषार भोसले, वीर महाराज देखील आपल्यासोबत असणार आहे. खास करून आपण थोडंसं हे बघूयात. जसं वीर महाराजांनी सांगितलं की एक आराखडा देण्यात आलेला आहे, ज्या आराखड्यानुसार दोन्ही पालख्या पायीवारी जर करायची ठरते, त्याला परवानगी मिळते, तर त्या कशा निघतील, कुठे थांबतील, कसं त्याचं नियोजन असेल आणि कमीत कमी संख्येमध्ये ही पायीवारी कशी होऊ शकते, परंपराही खंडित होणार नाही, हे मला समजून घ्यायचं आहे. मला तो जो आराखडा आहे तो मला जाणून घ्यायचा आहे वीर महाराजांकडनं. आणि आचार्य तुषार भोसले यांच्याकडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण सगळ्यांचं स्वागत. रामकृष्ण हरी. आणि खरं तर आपण बघतोय की यंदा देखील, यावर्षी देखील निर्बंधांच्या बेडीत वारी जी आहे ती पार पडते. राज्य सरकारने परत एकदा सुचवलेलं आहे की आदल्या दिवशी आपण बसने पादुका घेऊन निघा, म्हणजे दोन्ही मानाच्या पालख्यांना आणि काही ठराविक मानकऱ्यांना त्यांनी पंढरपुरात जाण्याची म्हणून परवानगी देऊ केलेली आहे. पण वारकरी संघटनेच्या वतीने एक त्यांना या पायीवारीच्या संदर्भातला एक आराखडा जो आहे तो देण्यात आलेला आहे. सुचवण्यात आलं आहे की याबद्दल आपण विचार करा आणि यंदा पायीवारीला परवानगी द्या, कारण ती आपली परंपरा आहे. बोलूयात. आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे थेट विदर्भातनं. मी
विदर्भातनं या अर्थाने शब्द विचारतो की याच विदर्भातनं वेगवेगळ्या दिंड्या देखील येतात आणि सगळ्यात एक मोठी मानाची पालखी येते ती म्हणजे गजानन महाराजांची. कारण गजानन महाराजांच्या शेगाव या स्थानाला विदर्भाची पंढरी असं म्हटलं जातं. तर यंदा काय भावना आहेत विदर्भातल्या सगळ्या वारकऱ्यांच्या, राहुल? बरोबर आहे. बुलढाणा जिल्ह्याची विदर्भाची पंढरी आपण ज्या ठिकाणी गजाननाच्या शेगाव या येथील गजानन महाराजांच्या पालखीला ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ही विदर्भाची पंढरी प्रसिद्ध आहे. आणि यावर्षी आषाढी एकादशी निमित्त त्या ठिकाणी पंढरपूर जाण्यासाठी सर्वच वारकरी असतील, टाळकरी असतील, त्याचबरोबर गजानन महाराज संस्थान असेल यांच्याकडून मोठी अपेक्षा या ठिकाणी सरकारकडून होती की यावर्षी देखील परवानगी मिळेल. परंतु या ठिकाणी परवानगी न मिळाल्यानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे की कोरोना जो आहे तो आजाराला नियमाचे काटेकोरपणे पालन करून या ठिकाणी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील या ठिकाणी जोर धरत होती. परंतु नुकतंच या ठिकाणी अजित पवार यांनी 10 ठिकाणच्या संस्थानांना त्या ठिकाणी परवानगी दिली आहे. त्यामध्ये गजानन महाराजांची जी पालखी आहे त्या पालखीला या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आता आपण जर का बघितलं तर वारकऱ्यांमध्ये काही प्रमाणात असंतोष आहे. आपल्यासोबत काही वारकरी आहेत, त्यांच्या देखील आपण या ठिकाणी भावना जाणून घेऊयात की नेमकं आता गजानन महाराजांच्या पालखीला या ठिकाणी परवानगी नाहीत, कसं बघतायत ते या निर्णयाला? मला एक सांगा की पालखीला परवानगी नाही, काय कसं वाटतंय? अत्यंत खेदजनक हा शासनाचा निर्णय आहे. कारण कोविड संदर्भात गेल्या 1.5-2 वर्षापासून गजानन महाराज संस्थानने फार उत्कृष्ट देशात नावलौकिक व्हावा असं एवढं चांगलं काम गजानन महाराज संस्थाननं केलं आहे. आणि त्याच गजानन महाराजांच्या वारीला शासनानं जो थांबा दिला हा निश्चितच शेगावकरांसाठी नव्हे, गजानन भक्तांसाठी, विठ्ठल भक्तांसाठी फार मोठा दुर्दैवी विषय. बरोबर आहे. या ठिकाणी आपण बघितलंय की वारकरी जे आहेत, गजानन महाराजांचे जे भक्त आहेत ते या ठिकाणी हा जो निर्णय जो आहे हा दुर्दैवी असल्याचं या ठिकाणी बोलतायत. त्यामुळं गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्येच नव्हे तर संपूर्ण विदर्भामध्ये एक असंतोषाची लाट या ठिकाणी आहे. कारण त्यांचं या ठिकाणी एकच मागणं होतं की या वर्षी तरी आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांच्या पालखीला मोजक्या लोकांना का होईना परंतु परवानगी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी होत होती. परंतु तसं या वेळेस झालेलं नाहीये. यानंतर मी जातोय, आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आता क्षणाला पंढरपूरमध्ये आहेत. वीर महाराज देखील त्यांच्यासोबत आहेत. मला वीरेंद्रला विचारायचं, वीर महाराजांशी आपण ब्रेकपूर्वी बोललोच, पण मला वीर महाराजांकडनं हे जाणून घ्यायचं आहे की पायीवारीच्या संदर्भातला जो नियोजनाचा जो काही आराखडा त्यांनी देऊ केलेला आहे, म्हणजे वारकरी संघटनेने देऊ केलेला आहे अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, अगदी त्यांनी थोडक्यात आणि सहज सोप्या भाषेत समजून सांगावं की सुरुवात कशी होईल आणि कशा पद्धतीने नियोजन करता येऊ शकतं जर पायीवारी करायची असेल तर. ठीक आहे, नक्की पायीवारी करायची असेल तर कसा आराखडा आहे, सुरुवात कशी करायची आणि त्याचं कसं नियोजन असणार आहे? आम्ही शासनाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की आळंदी असेल, देहू असेल, त्र्यंबकेश्वर असेल, ज्या 10 मानाच्या पालख्या आहेत, त्याचबरोबर इतर पालख्यांना शासनाला परवानगी द्यायची असेल तर शासनानं संख्या ठरवावी की किती संख्येमध्ये कोविडचे सर्व नियम पाळून जाणं शक्य आहे. तेवढ्या लोकांमध्ये बायोबबलचा वापर करून त्याच्यातलं कोणी बाहेर जाणार नाही, बाहेरचं कोणी आत येणार नाही, अशा पद्धतीनं यात्रा निघून अधिकाऱ्यांनी एक सुचवलेला विषय असा होता की तुम्ही पायी यात्रेचा आग्रह धरला किंवा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी शंका उपस्थित केली होती की आम्ही तुम्हाला पायी परवानगी देण्यास उत्सुक जरी असलो तरी अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे की बाबा वाटेमध्ये लोक दर्शनाला येतील, काही वाटण्या करता येतील, तर त्याचं क्राऊड कंट्रोल कसं आपण करणार. तर याच्यामध्ये अनेक ग्रामपंचायतीने ज्या पद्धतीनं मानसिकता नको अशी दर्शवली होती, त्यांनी आम्ही गाव बंद करू असं सांगितलं होतं. आम्ही तेच म्हणतोय की गाव आपण बंदच ठेवा. पालखी सोहळा ज्या गावातून 10-15 किलोमीटरचं मार्गक्रमण करणार आहे त्याच्यावरती एखाद्या मंत्र्यांचा दौरा जात असताना ज्या पद्धतीने कर्फ्यू असतो त्या पद्धतीने त्या सोहळ्याच्या पूर्ण वाटेवरती 10-15 किलोमीटरच्या परिसरामध्ये, 20 किलोमीटरच्या परिसरामध्ये गाव बंद असावे, कर्फ्यू लावण्यात यावा आणि त्याच्यामुळं लोक त्याच्यामध्ये येणार नाहीत. 10 ते 15 हजार 20 हजार पोलिसांचा बंदोबस्त असतो प्रत्येक वारीला. तो या अल्पसंख्यित वारी निघाल्यामुळे केवळ शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा सोहळा येणं शक्य आहे. लोकांना स्वतः संप्रदाय अनेक पद्धतीचं आव्हान करणार आहे की हा सोहळा वारकरी संप्रदायाचं केवळ परंपरा पालन या दृष्टिकोनातून निघतो आहे, तर कुणी सुद्धा वाटेमध्ये पालखीच्या दर्शनाकरता येऊ नये. आणि पालखीचा जो रथ आहे त्या रथाला सुद्धा काचेचं संपूर्ण पॅकिंग करून
की लोक जेणेकरून रथावरती दर्शनाला येणार नाही अशा पद्धतीची सुद्धा जी जी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणं शक्य आहे ती सर्व काळजी घेत आम्ही वारी करण्यासाठी तयार आहोत. मात्र कुठलाही उपाययोजना करायची नाही आणि केवळ बसमधून वारकरी पाठवून दिले म्हणजे आपल्याला ताण येणार नाही अशी कुठं अधिकाऱ्यांची मानसिकता आहे का, अशा पद्धतीची शंका आम्हाला या ठिकाणी निश्चित येते. त्याच्यामुळे शासनानं अशा गोष्टी केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व प्रकारची तयारी आणि सर्व म्हणजे त्याचं नियोजन करायला वारकरी संप्रदाय तयार आहे, परंतु अधिकारी वर्गाची प्रशासनाची तयारी आहे का, ह्या त्यांचा प्रश्न आहे. जेणेकरून ते पायी वारीवर ठाम आहेत आणि त्यांनी असं म्हणजे नम्र आव्हान केलेलं आहे शासनाला की तुम्ही सांगा कशा पद्धतीने हे करायचंय, पण पायी वारी करू द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. विशाल, बरं, आपल्याबरोबर बंडादादा कराडकर देखील आहेत वारकरी संघटनेचे. माऊली, मला आपल्याला विचारायचं आहे, आता या संदर्भातला पायीवारीच्या संदर्भातला नियोजनाचा आराखडा जो तो देण्यात आलेला आहे, आपली चर्चा सुरू आहे. बरं, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने तो पार पडेल याची काळजी देखील एक नेतृत्व म्हणून आपण सगळेच घेणार. मग अशा वेळी काय प्रतिसाद आपल्याला मिळतोय, काय उत्तरं दिली जातात? प्रतिसाद आम्हाला येत नाही. आम्ही सर्व प्रकारे शासनाच्या विनवण्या केलेल्या आहेत आणि शासनाला जी भीती आहे रस्त्यात लोक दर्शनाला येतील ती भीती अनाठायी आहे. जेव्हा ज्ञानोबारायांची पालखी अत्यंत मर्यादित लोकसंख्येने निघेल तेव्हा लोक तसे फार येणार नाहीत. नेहमीचा जो सोहळा असतो त्या सोहळ्याशी याची तुलना अजिबात करू नये. कमी असल्यामुळे फार लोक येणार नाहीत. किंबहुना आम्ही सर्व महाराष्ट्रातले सगळे वारकरी संप्रदायाचे प्रमुख लोकांना आवाहन करणार आहोत की आपण भावनेला प्राधान्य न देता आपल्याला हा सोहळा निघाला पाहिजे म्हणून रस्त्यात आपण गर्दी करून येऊ नये, लांबूनच ते दर्शन घ्यावं आणि सोहळा एकांगी प्राणांत तो व्यवस्थित चालावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. बाकी सर्व जे शासनाचे नियम आहेत ते नियम आम्ही संपूर्ण काटेकोरपणे पाळणार आहोत. फक्त आमची शासनाला म्हणण्यापेक्षा जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत त्यांनाच आमची विनंती आहे की तुमच्या जर मनात आलं तर तुम्ही हे सगळं करू शकताय. भगवान करून तुमच्या मनात तसं यावं. बर, पण मग भंडादादा, आता यानंतर जर हा निर्णय कायम राहतो की गेल्या वर्षीप्रमाणेच काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत पादुका आपण आदल्या दिवशी बसमधनं घेऊन निघा, पंढरपुरात पोहोचा, पंढरीरायाचं दर्शन घ्या आणि पुन्हा परत या, तर मग आपली काय भूमिका असणार आहे? वारी म्हणतच नाही, ती वारी नाही, तो प्रवास आहे. वारी म्हटल्यानंतर माऊली पायीच गेले पाहिजेत. विशेष म्हणजे मागच्या वर्षी परिस्थितीचं भान ठेवून सगळ्या वारकरी संप्रदायानं शासनाला सहकार्य केलेलं आहे. यंदा मी आपल्याला असं सांगेल की सगळी शहरं आता फुल भरून व्हायचं आहेत. पुणे वाहतंय, मुंबई वाहते, सातारा वाहतोय, पलटण वाहतंय. सगळी शहरं फुल चालत असताना फक्त त्या रस्त्याने थोड्या संख्येने जाणारा सोहळा हात नडेल ही भीती का म्हणून निर्माण केली जाते, अनाठायी भीती आहे. तो सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल. किंबहुना ज्यांच्यासाठी आम्ही सोहळा करत आहोत तो ज्ञानोबाराय भगवान पंढरीनाथ हे आमच्या सगळ्या वारकऱ्यांची पूर्ण काळजी घेतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. फक्त याचा काहीतरी तो अडसर घातला जातोय, तो अडसर आम्हाला मान्य नाही आणि एसटीनं पादुका न्यायच्या हे आम्ही कधीच मान्य करणार नाही. बरं, आपण आपल्या भूमिकेवरती ठाम आहात. आपल्याला आणखीन बोलायचंय. आपण वारकरी समुदायाच्या भावना ज्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत म्हणजे या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात त्यातनं सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजू ज्या आहेत त्या देखील समोर आणण्याचा आपला प्रयत्न आहे. ते प्रश्न आपण उपस्थित करतोय. अधिक बोलणार आहोत. वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यावर्षी पायवारी ही झालीच पाहिजे आणि त्यालाच खरं तर वारी म्हणतात. ती वारीची परंपरा आहे असा आग्रह जो आहे, हा मुद्दा जो आहे तो वारकरी संघटनेच्या वतीने आता राज्य सरकारसमोर मांडण्यात आलेला आहे. पण राज्य सरकार या भूमिकेवरती आपल्याला ठाम असल्याचं बघायला मिळतं किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या वर्षी जसे आपण वारी केली त्याच पद्धतीने यंदा देखील आपण वारी करा, पण त्याला वारी म्हणत नाही असं वारकरी संघटनेचं म्हणणं आहे. मी जातोय आता ब्रेकनंतर. आपल्याबरोबर तुषार भोसलेत, आचार्य तुषार भोसले. जर सरकार आपल्या भूमिकेवरती ठाम राहत आहे तर आपली काय भूमिका असणार आहे? सगळ्यात महत्वाचं विशालजी आदरणीय तात्यांनी दिला तो अतिशय महत्वाचा आहे की त्याला वारी म्हणत नाही, तो बसने निव्वळ प्रवास होणार आहे.
आणि दुसरं ते महत्वाचं वाक्य बोलले की या सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर सगळं शक्य आहे. बरोबर. मुळात यातून हे सिद्ध होत आहे की या सरकारची इच्छाशक्ती नाही आहे आणि म्हणून आता आमचा इलाज नाहीये. शेवटी या राज्याचे प्रमुख म्हणून, या राज्याचे पालक म्हणून महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही वेळ मागितलेली आहे आणि संप्रदायाचं एक शिष्टमंडळ महामहिम राज्यपाल महोदयांना भेटून आम्ही वारकरी संप्रदायाच्या ज्या या सगळ्या अडचणी आहेत आणि सरकार तुमच्या प्रस्ताव आहेत तो आता महामहिम राज्यपाल महोदयांना सादर करणार आहोत आणि त्यांनाच सांगणार आहोत तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. या राज्याच्या प्रथा, परंपरा, सांस्कृतिक वारसा जोपासणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपल्या शासनाला आदेश द्या की या निर्णयाचा फेरविचार करा आणि वारकऱ्यांचं समाधान करून महाराष्ट्राच्या पायीवारीची, निर्बंधासह पायीवारीची परंपरा जोपासा. बंडादादा कराडकर, निर्बंधासह पायीवारी जी आहे त्याबद्दलचा निर्णय झाला पाहिजे. यामध्ये जे नियम आपल्या वतीने सुचवण्यात आलेले आहेत आराखड्यामध्ये ते पाळले जातील आणि वारी सफल पद्धतीने पार पडेल याची जबाबदारी वारकरी संघटनेचे सगळे सभासद घेणार का? हो, आम्ही सर्व जबाबदारी घेणार. इथपर्यंत अगदी की शासनाने 50 वर्षाच्या वरचे लोक चालत असं म्हटले तर आम्ही स्वतः सुद्धा चालण्याचा मोह सोडणार आहोत. सगळे जेवढे आहेत तेवढे शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यांनी लसीकरण घेतले ते असतील, ते पॉझिटिव्ह नसतील असे असतील, त्याची चाचणी घेतली जाईल का असेल ती. मी म्हणतो जेवढे शासनाचे नियम असतील ते सर्व नियम आम्हाला मान्य आहेत, पण ते नियम पाळून आम्ही चालू. सगळी दक्षता आम्ही घेऊ. 2 व्यक्तीच्या मध्ये 3 फुटाचं जे सोशल डिस्टन्स आहे तेही ठेवण्यात येईल. तोंडावर प्रत्येक वारकऱ्याच्या मास्कही असेल. सगळे जे निर्बंध आहेत ते निर्बंध आम्हाला मान्य आहेत. मात्र पायी चालायचं नाही, एसटीने जायचं हे सरकारची कल्पना आम्ही केव्हाही मान्य करणार नाही, मान्य केलेली नाही. शेवटपर्यंत आम्ही या मतावर ठाम आहोत की आम्ही अष्टमीपर्यंत आम्ही पायी चालणार, याच मताशी आम्ही ठाम आहोत. आणि दुर्दैवानं शासनानं जर आम्हाला नकार दिला तर आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आवाहन करून आळंदीमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. असे जर बहुसंख्येने लोक आले तर त्याचं नियंत्रण मात्र मग शासनाला जड जाईल. त्यापेक्षा आमची परत प्रामाणिक इच्छा आहे की सरकारने आम्हाला परवानगी द्यावी. परवानगी देऊन पायीवारी जी आपण सुचवलेली आहे त्या परंपरेला परवानगी द्यावी आणि ती पार पाडावी असं आपलं म्हणणं आहे. मी जातो वीरेंद्र उत्पातकडे. वीरेंद्र, खरं तर वीर महाराज आणि इतरही सभासद तुझ्याबरोबर दिसत आहेत. पंढरपुरातला विठुराया आपल्या या भक्तांची वाट बघत असतो. खरं तर ही भावनाच फार वेगळी आहे. अशा वेळी तिथला एक प्रतिनिधी म्हणून काय सरकारसमोर मांडायचंय पुन्हा एकदा सगळ्या वारकऱ्यांना? निश्चितच त्यांनी ह्याच्या आधीही बऱ्याचदा सरकारशी चर्चा केलेली आहे आणि आपण आता वास्कर वाड्यात जिथं आहोत तिथं वारकरी संप्रदायाची बैठक झालेली आहे. त्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की काय त्यांनी प्रस्ताव दिला होता आणि काय त्यांचं म्हणणं आहे. आमच्या अगोदर बैठका अंतर्गत वारकरी संप्रदायाच्या बैठका झालेल्या आहेत. शासनाबरोबर पुण्यामध्ये अजितदादा पवार यांच्यावर बैठक झाली. त्याच्यानंतर अजितदादा पवारांनी एक कमिटी गठीत केली. त्या कमिटीतल्या संपूर्ण सौरभराव जे पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व वारकरी संघटना, सर्व वारकरी प्रतिनिधी यांच्याबरोबर बैठक झाली. मात्र कुठंतरी असं झालेलं आहे की शासनानं अगोदरच ठरवलेलं आहे की बसमधूनच पादुका आणायच्या आणि त्या बसमधूनच पादुका कशा आणायच्या या दृष्टीनेच सगळे प्रयत्न आहेत. केवळ औपचारिक म्हणून बैठका घेतल्या जात आहेत आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे. विशालजी, मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वारीवरती निर्बंध आणण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केलेला होता. आणि त्या ब्रिटिशांना त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राज्यपालांना थेट पत्र लिहिलं होतं की त्या ठिकाणी जसं ख्रिश्चनांना रोम पवित्र आहे, मुस्लिमांना ज्या ठिकाणी मक्का मदिना पवित्र आहे, तशी संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूर हे पवित्र आहे. त्यामुळं वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे
म्हणून वारकरी संप्रदायाला दाबायचं आणि इतर लोकांना तुम्ही जर त्यांनी थोडासा आंदोलनाचा पवित्र गेला की लगेच त्यांच्यासमोर अंगठे धरून उभे राहायचे, ही जर प्रशासनाची भूमिका असेल तर हे वारकरी संप्रदायाला कुठेतरी अन्याय करणारी भूमिका आहे असं ते आमच्या तिथे तुम्हाला मान्य नाही आणि पायवारीचा मुद्दा जो आहे त्यावरती आपण ठाम आहात. तुषार भोसले, माफ करा माझ्याकडचा वेळ संपलेला आहे, पण निश्चित आपण पुढल्या आपल्या भागामध्ये आपला जो राहिलेला मुद्दा आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सगळ्यांच्या आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. संवादाच्या प्रक्रियेत संवादाने समोरासमोर बसून ठरवलं तर कोणताही मुद्दा सोडवता येऊ शकतो. त्यामुळे वारकरी संघटनेने पायवारीच्या परंपरेच्या संदर्भात मांडलेली परंपरा, गेल्या वर्षी ठेवलेला संयम, हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन यातनं मध्यमार्ग कसा काढता येतो याविषयी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा हेच त्यांचं म्हणणं आहे. बघूयात नेमकं आता पुढे काय घडतंय, याची उत्तरं आपल्याला काळाच्या ओघातच मिळू शकतील. पुढे पाहूयात आमच्या संजीवनी या विशेष मोहिमेबद्दल. कोरोनामुळे 2021 हे पर्यटनाच्या दृष्टीने फार चांगलं नाहीये, पण जाणून घेऊयात त्याबद्दलच्या घडामोडी. कोरोनामुळे 2021 हे पर्यटनाच्या दृष्टीने फार चांगलं नाही आणि त्यातच जम्मू काश्मीरमधील मनोरम डल झीलवर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली आणि त्यामुळे अशा परिस्थितीत हाऊसबोट आणि शिकारा चालवणाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात आलंय. आता लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. ते तर करतोच आहे. श्रीनगरमधील मनोरम डल सरोवर परिसरात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन कोरोनाचं सुरक्षा कवच म्हणजेच लसीकरणाबद्दल जनजागृती करत आहेत. या परिसरातील नागरिकांच्या लसीकरणासोबतच हाऊसबोट आणि शिकारा चालवणाऱ्यांना लसीकरणाचे फायदेही समजून सांगण्यात येत आहेत. तो जो लोग जुड़े हैं टूरिज्म इंडस्ट्री के साथ, वो अपने आप को ये वैक्सीन जरूर लगवाएं. डोर टू डोर जाते हैं और देखते हैं किसी को वैक्सीनेशन किया कि नहीं किया है, और हम लोगों को ये कन्वे करते हैं कि वो आ जाए और वैक्सीन करे, क्योंकि इसमें कोई खतरा नहीं है. कम से कम 200-300 किया तो लोगों का अभी अब रुझान अब ठीक है. हाँ, अब इस वक्त ठीक है. इस वक्त सरोवर परिसरातील एकूण 10,000 नागरिकांपैकी 50% नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आलाय, ज्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. तर हाऊसबोट आणि शिकारा चालवणाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात आलंय. आज हमने उनको डायरेक्ट अपील करी है और मुझे पूरी उम्मीद है कि आपके जरिए से मैं दोबारा उनको अपील करता हूँ कि वो ज़्यादा से ज़्यादा आकर के हमें इंश्योर करें कि 100% जो वैक्सीनेशन सारे लोगों की हो. जम्मू काश्मीरमध्ये जानेवारीपासून जवळपास 32 लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. हा आकडा जम्मू काश्मीरमधील एकूण लोकसंख्येच्या 25% आहे. या ठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम झालाय. गेल्या 3 महिन्यांमध्ये कोरोनामुळे जवळपास 2000 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय आणि म्हणूनच लवकरात लवकर नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी प्रयत्नशील आहेत. कारण कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक रामबाण उपाय आहे. ओपन एयर वैक्सीनेशन एक पहल है, एक निश्चय है हेल्थ वर्कर्स की कि ये वैक्सीन हर जगह हर टारगेट एज ग्रुप तक वैक्सीन पहुंचाए, और ये दर्शाता है हेल्थ वर्कर्स के इरादे, इनका निश्चय कि सब लोग कोविड के खिलाफ वैक्सीनेशन करें. श्रीनगर से मैं मुफ्ती इस्लाम. नेटवर्क 18 फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते. आपणही लसीकरणाच्या बाबतीत आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात आणि आता पाहूयात सी संजीवनीची गाडी आज कुठे.
आणि अर्थात या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूयात संजीवनीचं एक खास अँथम, त्याची एक झलक. टीका लगा वो जरा टीका लगा, जब अपनी बारी आए टीका लगा, हो ये जो ढाल सी है वो कमाल सी है, संजीवनी आई यहाँ. टीका लगा वो जरा टीका लगा, वो जरा टीका 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 लगाया क्या. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमात सहभागी व्हा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.logontomoneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा. यानंतर इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता या सगळ्या घडामोडी आतापर्यंत आपण ज्या बघितल्या, वेगवेगळे शोज आपण बघता, ते सगळे शोज घडामोडी आम्ही आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती म्हणजे न्यूज 18 लोकमतवरती टाकत असतो. तेव्हा आम्हाला तिथे फॉलो करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.